कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। प्रहारचे माजी आमदार बच्चू कडू यांनी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करत किल्ले रायगडाच्या पायथ्याशी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी गेली 3 दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू होते। परंतु मंत्री महोदय भरत गोगावले, मंत्री योगेश कदम यांनी तुमच्या आम्ही सगळ्या मागण्या मान्य करू असं आश्वासन दिल्याने उपोषण सोडले आहे। जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सांगता होतं। भरतसाहेब योगेशजी कदम काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला, शिंदेसाहेबांनी केला, त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटलं आहे आणि या बळातून माझा दिव्यांग, माझा शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल। त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलन इथं स्थगित करतो आणि 2 या गोष्टी घडल्या इथे। एक तर अन्नत्यागही होतं आणि दुसरं रक्तदान पण झालं। ज्या भूमीत रक्त सांडून संघर्षाची नवीन पहाट निर्माण केली आणि संघर्षातून पुन्हा रयतेकडे जाण्याचं काम मार्ग छत्रपतीनं केला, त्याच भूमीमध्ये आज रक्तदान करून भरत सेठनी दिलेला हा शब्द आम्ही प्रमाण समजतो आणि 2-3 तारखेला खरं तर आमच्या सगळ्या मागण्याला एक वेगळ्या प्रकारची आशा आम्हाला तिथे आहे। त्याला दिव्यांगांना काय करू शकतो, कारण ते बिचारे दिव्यांग असल्यामुळे की चांगल्या माणसाप्रमाणे धडधाकड असं काम करू शकत, परंतु त्यांची जी इच्छाशक्ती ही प्रबळ आहे आणि त्याला अनुसरून आम्ही काय करू शकतो की जेणेकरून त्यांना काही नाही काहीतरी मजुरी मिळेल आणि त्याच्याने त्यांचं उत्पन्न होईल आणि त्यांचं घर सावरलं जाईल, कुटुंब सावरलं जाईल, स्वतःवरती त्यांना व्यवस्थित आणता येईल। तर शासनाचे जे 1,500 रुपये आहेत ते फार अपुरे आहेत आणि त्याचा विचार आम्ही करतोय की त्याच्यामध्ये काय करता येईल। तो निरोप घेऊन आज मी आलो होतो की 5% निधी जो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांसाठी राखीव असतो त्याचा वापर व्यवस्थितरित्या होत नाही। जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला 5% निधी हा दिव्यांगांसाठी आरक्षित असतो, तो देखील लढा बच्चूंनी दिला होता आणि 5% निधीचा उपयोग हा व्यवस्थित होत नाही, त्याचा दुरुपयोग केला जातोय, भ्रष्टाचार कधी होताना दिसतो। मग दिव्यांगांसाठीच्या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी जर का होत नसेल तर नक्कीच हा प्रश्न उपस्थित होणारच आहे। अशा वेळेला ह्या सगळ्यांवरती निवारण करण्यासाठी पुढच्या 10 दिवसामध्ये बच्चूभाऊंसोबतच बैठक देखील लावली जाईल आणि आज ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून, अन्ननगरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून, अन्न आणि औषध प्रशासनाचा राज्यमंत्री म्हणून अनेक प्रश्न त्यांच्यासोबत बसून नक्कीच आम्ही ते सोडवू।